मला या संपूर्ण माहितीतून मिळालेला सर्वात मोठा म्हणजे एकदम आहा मोमेंट ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे बिझनेस आणि कॉमर्स या 2 शब्दांमधील फरक वाचल्यावर आला. आपण रोजच्या संवादात हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतो. हो, बहुतेकांचा हाच गोंधळ उडतो. पण अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं तर बिझनेस म्हणजे केवळ वस्तू तयार करणे किंवा उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे. आणि कॉमर्स म्हणजे कॉमर्स म्हणजे ती तयार झालेली वस्तू कारखान्यातून निघून अंतिम ग्राहकाच्या हातात पडेपर्यंतची जी संपूर्ण प्रक्रिया असते ती. हे एका उदाहरणाने छान समजून घेता येईल. समजा आपल्या गल्लीत वडापाव विकणारी एक व्यक्ती आहे. तो स्वतः साहित्य आणतो, वडे तळतो आणि ग्राहकांना देतो. बरोबर. तिथे व्यवसाय आणि वितरण एकाच ठिकाणी होत आहे. पण जेव्हा आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय फास्ट फूड कंपनीचा विचार करतो, तेव्हा कच्चा माल एका देशात पिकतो, त्यावर प्रक्रिया दुसऱ्या देशात होते आणि ते अंतिम उत्पादन तिसऱ्याच देशात विकले जाते. अगदी तंतोतंत. ही जी प्रचंड मोठी साखळी आहे म्हणजे वाहतूक, साठवणूक आणि वितरण, हे म्हणजे कॉमर्स, बरोबर? हो, कॉमर्स ही ती व्यवस्था आहे जी उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर शक्य आणि फायदेशीर बनवते. आणि म्हणूनच या साखळीत इतक्या विविध प्रकारच्या करिअरच्या संधी निर्माण होतात. हो, मी संदर्भांमध्ये ती यादी वाचत होते. त्यात आंत्रप्रेन्योर, बिझनेस मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फायनान्शियल अॅनालिस्ट आणि अर्थातच MBA ग्रॅज्युएट्स या सर्वांचा समावेश आहे. नक्कीच. जर आपण व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर एक गोष्ट ठळकपणे समोर येते. केवळ वस्तू कशी बनते हे जाणून घेणं आता पुरेसं नाहीये. ती आपल्यापर्यंत कशी पोहोचते, त्यामागील जोखीम कशी हाताळली जाते हे समजल्याशिवाय व्यवसायाची तत्वे पूर्ण होत नाहीत. अगदी बरोबर. आणि याच विचाराला पुढे नेत मला शेवटी एका अशा प्रश्नावर विचार करायला आवडेल, जो या मूळ संदर्भांमध्ये थेट दिलेला नाही, पण आजच्या परिस्थितीला खूप लागू पडतो. कोणता प्रश्न? जर कॉमर्स म्हणजे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे, तर भविष्यात जेव्हा सर्व्हिसेस आणि डिजिटल उत्पादने एका सेकंदात इंटरनेटद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील, तेव्हा व्यवसायाची आणि वितरणाची ही पारंपरिक व्याख्या कशी बदलेल? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? मध्यस्थांची साखळीच अदृश्य झाल्यावर बाजारपेठेची नवी व्याख्या काय असेल? या प्रश्नावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेला आपण याच प्रश्नावर थांबूया.